नमस्कार मित्रांनो, मी अनमोल. तुम्ही बघत आहात तेजस अनमोल आर्ट्स ब्लॉग चॅनल. आज आपण बरेच दिवसांतर भेटत आहोत. त्याचं कारण आहे माझे शाळेचे एग्जाम चालू होते आणि क्लास, ट्युशन आणि ड्रॉइंग इतकंच व्हायचं. तर यामुळे आपण आज ह्या महिन्यामध्ये मी कोणत्या ड्रॉइंग काढलेल्या ड्रॉइंग क्लासमध्ये आणि घरी ते आपण आज ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत. तर मित्रांनो, आता सध्या माझी लेटेस्ट ड्रॉइंग आहे. मी न्यू ड्रॉइंग स्टार्ट केलेली, ती आहे श्रीकृष्ण यांची. बघा, ही आहे ती ड्रॉइंग. याच्यामध्ये बघा, मी पहिले असे फोटो म्हणजे सब्जेक्ट कोणता घ्यायचा आहे तो आपण निवडतो. मग त्याला आपण ग्रिड मध्ये कन्वर्ट करतो. मग आम्ही त्याला पेज मध्ये कॉपी करतो, पेस्ट करतो. बघा, याच्यामध्ये मी मोरपंख किती सुंदर केलेले. हे बघा, हे मोरपंख. आणि ही ऍक्शन आहे बासरी वाजवताना. श्रीकृष्ण बासरी वाजवतानाचे ही ऍक्शन आहे मित्रांनो. आणि मी ह्या ड्रॉइंग मध्ये काय काय अपग्रेड केलेलं आहे बघा. जसं की पेन्सिलने मी याच्यामध्ये चारकोल पेन्सिल आणि ग्रेफाइट पेन्सिलांचा वापर केलेला आहे. म्हणजे जसं की ते ग्रेफाइट पेन्सिल आणि चारकोल पेन्सिल मिक्स होत नाही, पण आपलं टेक्निक असते त्याच्यावाली. जर ती चांगल्या प्रकारे यूज केली तर त्याच्याने पण ग्रेफाइट पेन्सिल आणि चारकोल पेन्सिल मिक्स होऊ शकतात. आणि पेन्सिलीने जर केलं तर आपल्याला पॅचेस दिसतात, काही वेळेस अशा रेषा रेषा दिसतात. तर त्याचा पण हे बघा, मी ॲक्च्युअली या ड्रॉइंग मध्ये न्यू म्हणजे काहीतरी वापर केलेला आहे दुसऱ्या प्रकारचा. याच्यामध्ये मी पावडर असते आपली पेन्सिलची, तर त्याला आपण हे पॉलिश पेपर भेटतो आपल्याला बाजारात. तर ही पेन्सिल घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं रफ केलं तर ती आपल्याला इथे पावडर दिसते जमलेली. तर ती आपल्याला एका कंटेनर मध्ये आपण स्टोअर करू शकतो आणि ती मी याच्यामध्ये यूज केलेली आहे. याचा ह्या पावडर करण्याचा काय फायदा होतो म्हणजे आपण असं स्मूथनेस येण्यासाठी आणि असं रेषा रेषा न दिसण्यासाठी. आणि मी आता सध्या ह्या ड्रॉइंग मध्ये लागण्यासाठी 4B आणि सॉफ्ट चारकोल पेन्सिलची पावडर आणि 6B पेन्सिलची पावडर हे काढून घेतलेली आहे. कारण की मला या ड्रॉइंग मध्ये 6B आणि सॉफ्ट पेन्सिल आणि 4B पेन्सिलचा वापर झालेला आहे आणि 8B पेन्सिलचा. मित्रांनो, मी बागेश्वर धाम यांची स्केच काढलेली होती, ती पण मी दिलेली आहे बघा. आणि त्यांना ती ड्रॉइंग पण आवडलेली होती आणि मी ते माझ्या डेस्कच्या समोरच लावलेले आहे आठवण म्हणून बघा. आणि त्यांनी मला हे दुपट्टा दिलेला होता, ते मी फ्रेम मध्येच लावलेला आहे. आणि म्हणजे मला खूपच भारी वाटलं त्या दिवशी. आणि ह्या दिवशी पण म्हणजे मला वाटतंय की मी कोणाला तरी चांगली वस्तू दिलेली आठवण म्हणून. मित्रांनो, मागच्या काही दिवसांमध्ये मी हे बघा, मी शिवाजी महाराज आणि श्री रामदास स्वामी यांची स्केच काढलेली होती आणि ती खूपच छान बनलेली होती आणि सुंदर बनलेली होती. हे बघा किती सुंदर दिसत आहे. आणि याच्या मी फ्रेम केलेली आहे बघा. मित्रांनो, ही पण एक ड्रॉइंग आहे. ही माझी म्हणजे खूपच रिअलिस्टिक अशी ड्रॉइंग बनलेली आहे. यांचं नाव आहे प्रेमानंद महाराज. हे बघा, यांचा मी शॉर्ट व्हिडिओ पण केलेले आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्याला लाईक आणि कमेंट पण करू शकता. बघा मित्रांनो, ही आहे माझी ह्या वर्षाची 2025 ची सर्वात पहिली ड्रॉइंग छत्रपती शिवाजी महाराज यांची. हे बघा, याच्यामध्ये डिटेलिंग खूपच आहे बघा. यांचे मी व्हाईट पेन वरती खूपच काम केलेलं आहे बघा. हे डिझाईन्स हे बघा, इथे डिझाईन आहे.
कपड्यांमध्ये आणि हार आणि याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण केलेला आहे आणि त्याला तुम्ही लाईक पण करा आणि कमेंट पण करा. मित्रांनो, ही आहे हनुमानजी यांची ड्रॉइंग. हे बघा, याच्यामध्ये ही आर्ट कॉम्पिटिशनची ड्रॉइंग आहे. हार्दिक सोनी आर्ट्स यांना तर तुम्ही ओळखतच असणार. तर त्यांनी आर्ट कॉम्पिटिशन ठेवलेली होती, तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं होतं. तर ही ड्रॉइंग त्यांनी सब्जेक्ट म्हणून दिलेली होती. तर ह्याच्यामध्ये ते मी ओरिजिनल फोटो पण स्क्रीनवरती टाकणार आहे आणि माझ्या ड्रॉइंगचा पण फोटो मी स्क्रीनवरती टाकणार आहे. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओना लाईक करत जा आणि चांगले चांगले कमेंट करत जा, म्हणजे मला पण प्रोत्साहन मिळतो. हे बघा, जसं की मी ह्या ड्रॉइंग मध्ये तुम्हाला काय काय आवडलेलं आहे ते पण तुम्ही मला कमेंट करत जा, म्हणजे मी तसं वेगळ्या लेवलने काम करत जाईल. आणि मी ह्या ड्रॉइंग मध्ये बघा, टिक्का मी कलर पेन्सिलने केलेला आहे, त्याच्यामुळे थोडा वेगळा रूप आलेला आहे, वेगळाच रूप आलेला आहे ड्रॉइंगला. आणि ह्या वेळेस माझे सबस्क्रायबर खूपच जास्त प्रमाणात खूपच छान असे वाढलेले आहे, त्यामुळे पण तुमचं धन्यवाद. आणि मला प्रोत्साहन खूपच मिळालेलं आहे. सबस्क्रायबर माझे आता 600 ह्या प्रमाणात झालेले आहे. बघा मित्रांनो, ही बाबासाहेब आंबेडकर यांची ड्रॉइंग आहे. याच्यामध्ये पण मी हे बऱ्यापैकी डिटेलिंग केलेली आहे. जर तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल तर लाईक करा. आणि मित्रांनो, ही पण एक बजरंगबली यांची ही ड्रॉइंग आहे. याच्यामध्ये मी खूपच छान अशी डिटेलिंग केलेली आहे. बघा, इथे हे. आणि मी ह्याच्यामध्ये चारकोल पेन्सिल आणि ब्रश पेन डॉम्स याचे ते मी यूज केलेले आहे. ही आहे हॉर्सची ड्रॉइंग, घोड्याची ड्रॉइंग. याच्यामध्ये मी पूर्णपणे आपल्या चारकोल पेन्सिलचा वापर केलेला आहे. खूपच सुंदर अशी ही ड्रॉइंग बनलेली आहे. मित्रांनो, आता आम्ही जिथे क्लासला जातो त्या क्लासचं नाव आहे, आर्ट क्लासचं नाव आहे रवी आर्ट्स जळगाव. आणि जे मला सर शिकवतात त्यांचं नाव आहे ऋषी साळुंके सर आणि पवन दादा. आणि आता त्यांनी जे मला ड्रॉइंग शिकवलेले आहेत ते आता मी तुम्हाला दाखवतोय. बघा, याच्यामध्ये मी ग्रेफाइट पेन्सिल याचा वापर केलेला आहे. ग्रीड मेथड काढलेली आहे ड्रॉइंग. हे आपलं पॉट आहे आणि इथे मँगो, ॲपल, ग्रेप्स असं, आणि इथे शॅडो. हे बघ. आणि आता ही बघा, ही ड्रॉइंग ही खूपच छान अशी ड्रॉइंग बनलेली आहे. बघा, याच्यामध्ये बोट, पहाड, याच्यामध्ये पण मी ग्रेफाइट पेन्सिलचा वापर केलेला आहे. आणि ही बघा, हॅलोविन टाईप. याच्यामध्ये मी स्ट्रोकचा वापर केलेला आहे. 8B पेन्सिल ही पण मी ग्रेफाइट पेन्सिलने केलेली आहे. ही ड्रॉइंग आहे. आणि ही बघा, ही ड्रॉइंग खूपच छान बनलेली आहे. याच्यामध्ये लाईट हाऊस आणि समुद्र, आणि याच्यामध्ये मी इरेजरचा वापर केलेला आहे पाण्याचे वेव्स दाखवण्यासाठी. आणि याच्यामध्ये फ्लॉवर पार्ट आहे. हे बघा, याच्यामध्ये स्ट्रोकचा वापर केलेला आहे. याच्यामध्ये पण स्ट्रोकचा वापर केलेला आहे. खूपच सुंदर अशी दिसत आहे ही ड्रॉइंग. आणि ही मित्रांनो, ही ड्रॉइंग माझी सर्वात पहिली ड्रॉइंग होती. ही ड्रॉइंग हे बघा मित्रांनो, याच्यामध्ये बॅकग्राऊंड पण दाखवलेला आहे मी. हे बघा, हे इथं माठ आणि बॉक्स ऑब्जेक्ट्स ड्रॉइंग आहे.
आणि ही पण ड्रॉइंग माझी खूपच सुंदर अशी झालेली आहे बघा. याच्यामुळे पण मी ग्रेफाइट पेन्सिलाचा वापर केलेला आहे. आणि या ड्रॉइंग मध्ये मी स्ट्रोक आणि नारळाचं झाड पण खूपच सुंदर असं केलेलं आहे मी. हे बघा, याच्यामध्ये मी थोडे पॅचेस दाखवलेले आहे म्हणून ते सुंदर दिसत आहे. हे बघा, आता मी माझी दुसरी बुक आहे याच्यामधले दाखवतात मी माझ्या क्लासच्या ड्रॉइंग्स. ही पण ड्रॉइंग खूपच छान अशी बनलेली आहे बघा. याच्यामध्ये मी चारकोल आपलं ग्रेफाइट पेन्सिलाचा वापर केलेला आहे बघा. खूपच सुंदर अशी बनलेली आहे. आणि ही माझी दुसरी ड्रॉइंग आहे बघा. याच्यामध्ये पण मी खूपच सुंदर असं काम केलेलं आहे इथे. ही पण ड्रॉइंग ऑब्जेक्ट्स ड्रॉइंग आहे मित्रांनो. हे बघा, इथे ट्रायंगल, स्क्वेअर आहे. ही पण ड्रॉइंग खूपच छान अशी बनलेली आहे मित्रांनो. ही बघा, याच्यामध्ये मी क्रॉस हॅचिंग आणि सर्क्युलर मोशन मध्ये काम केलेलं आहे आणि स्ट्रोक. ही खूपच अशी ड्रॉइंग भारी बनलेली आहे बघा. आणि ही ड्रॉइंग बघा मित्रांनो किती सुंदर अशी बनलेली आहे. ट्री आहे, हे झाड. याच्यामध्ये मी बॅरिगेट्स दाखवलेले हाऊस आणि ट्री बघा किती सुंदर असं दिसत आहे. आणि ही पण एक अजून ऑब्जेक्ट्स ड्रॉइंग आहे. हे बघा, याच्यामध्ये माठ आहे, बादली आहे आणि बॅकग्राऊंड पण दाखवलेलं आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये नारळ पण आहे, कोकोनट बघा. आणि ही माझी लास्ट ड्रॉइंग आहे. याच्यामध्ये पण मी खूपच सुंदर असं काम केलेलं आहे बघा. याच्यामध्ये होळी आहे आणि याच्यामध्ये हे पण खूपच सुंदर असं काम केलेलं आहे मी. मित्रांनो, आपण ह्या व्लॉग मध्ये या वर्षाची 2025 ची सर्वात पहिली ड्रॉइंग आणि मी ड्रॉइंग क्लास मध्ये कोणत्या ड्रॉइंग केलेल्या आहेत ते पण मी आज त्या व्लॉग मध्ये दाखवलं. आणि मेन गोष्ट म्हणजे ही जी ड्रॉइंग आहे हनुमानजी यांची, त्याचं म्हणजे आर्ट कॉम्पिटिशन मध्ये मी भाग घेतलेला आहे ना, तर त्याच्यावाला एखाद्या वेळेस त्याच्यावाला वोटिंग होणार आहे. तर नक्कीच तुम्ही मला वोट करा आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा, कमेंट करत जा. आणि तुम्हाला ह्या ड्रॉइंग मधून कोणती ड्रॉइंग आवडली तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. भेटू आपण लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.